चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड चिपळूण, आपली माणसे आपली संस्था. महाराष्ट्र राज्यामध्ये 50 शाखांद्वारे कार्यरत. विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी आमच्या नजीकच्या शाखेशी आज संपर्क साधा. शाखा साने गुरुजी वसाहत 0231 232 3407, राजारामपुरी 90 28 00 71 59, स्टेशन रोड 0231 253 24 06, प्रधान कार्यालय सहकार भवन चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. महायुतीत पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच, कोण होणार पालकमंत्री? उद्या नागपूरमधील राजभवनातील हिरवळीवर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या ठिकाणी उद्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार असून याची तयारी जोरदार सुरू झाली आहे. जिल्ह्यात महायुतीमध्ये मंत्रिपद कोणाला मिळणार याची उत्सुकता असतानाच आता पालकमंत्री कोण होणार याची चर्चाही सुरू झाली आहे. महायुतीत शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी पाठोपाठ आता जिल्ह्यात 2 आमदार निवडून आणणाऱ्या जनसुराज्य शक्ती पक्षानेही पालकमंत्री पदासाठी दावेदारी केली आहे. जनसुराज्याने मंत्रिपदावर दावा करण्याचे कारण म्हणजे जिल्ह्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीपेक्षाही जास्त जागा विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाने पटकावल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पालकमंत्री पदाची निवड ही अटीतटीची अशी होणार असल्याचं दिसून येत आहे. महायुतीतील या तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते आपल्याच पक्षाचा नेता पालकमंत्री होणार असा दावा करताना दिसून येत आहेत. जिल्ह्यात शिवसेनेचे प्रकाश आंबेडकर, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके असे 3 आमदार आहेत, तर अमल महाडिक, राहुल आवाडे हे भाजपकडून आमदार आहेत. अशोकराव माने, विनय कोरे हे जनसुराज्य शक्तीकडून आमदार आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा फक्त एकच आमदार असून ते म्हणजे जिल्ह्यातील वजनदार नेते समजले जाणारे हसन मुश्रीफ. स्थानिक शाहू आघाडीकडून अपक्ष निवडून आलेल्या राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिंदे शिवसेनेला पाठिंबा दिला, तर शिवाजीराव पाटील यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. आता या महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या संख्याबळाचा विचार केला असता शिंदे शिवसेनेकडून राजेश क्षीरसागर, प्रकाश आंबेडकर, राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ, जनसुराज्यकडून विनय कोरे तर भाजपकडून चंद्रकांत पाटील यांनी दावा केलाय. जिल्ह्यात शिंदेच्या शिवसेनेचे जास्त आमदार निवडून आल्याने शिंदे सेनेने पालकमंत्री पदावर दावा केलाय, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एकमेव आमदार असणारे हसन मुश्रीफ यांना पालकमंत्री पदाचा अनुभव असल्याने पालकमंत्री पद पुन्हा त्यांनाच मिळावे अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आता उद्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर कोल्हापूरचा पालकमंत्री कोण असणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.